नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. नातेपुते येथील पांढरे परिवार यांच्या वतीने शिवार वस्ती येथे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत आखाड्यातील मंगळवारी मनपसंत स्नेहभोजन मेजवानीचे आयोजन केले होते. सदरच्या कार्यक्रमास सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख, नातेपुते नगरपंचायतीचे ज्येष्ठ नगरसेवक ॲडव्होकेट भानुदास राऊत, धडाडीचे नगरसेवक दादासाहेब गुराडे, नातेपुते नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मालोशी राजे तथा आबासाहेब देशमुख, अर्जुनदादा जठार, बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन संतोष मालक काळे, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, नगरसेवक दीपक काळे, अमित सांगल, विजय उराडे, सुरेश बंडगर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पांढरे परिवार यांच्या वतीने अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मामासाहेब पांढरे, चेअरमन अरुण पांढरे, आदेश पांढरे, नगरसेवक रावसाहेब पांढरे आणि समस्त पांढरे परिवार व शिवार वस्तीवरील सर्व जाती धर्मातील लोकांनी उपस्थित मान्यवरांचा सन्मान केला. यावेळी मालोशीराजे देशमुख यांचा वाढदिवस साजरा केला, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये PSI झालेले पांढरे यांचा सन्मान करण्यात आला. सदरच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रावसाहेब पांढरे यांनी केले होते, तर सूत्रसंचालन संदीप जाधव यांनी केले होते. यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख बोलताना म्हणाले, या ठिकाणी स्नेहभोजनाच्या निमित्तानं आपल्या शिवार वस्तीवर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते, सोलापूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे नेते रामभाऊ सातपुते साहेब, त्यांच्या समवेत स्टेजवर उपस्थित असलेले दादासाहेब बोराडे, मामासाहेब पांढरे, मालोशी, अर्जुनदादा जठार आणि त्याच ताकदीचे समोर उपस्थित असलेले सगळे तरुण सहकारी, या वस्तीचे ज्येष्ठ नेते ज्यांनी आज तागायत अतिशय या शिवार वस्तीमध्ये असेल, नातेपुत्यामध्ये असेल असे काम केलेले आदरणीय दादा मधुकर दादा, विजयजी गुराडे, सगळे राजाभाऊ काळे, सगळी काळे मंडळी, पांढरी मंडळी, राऊत मंडळी, त्याचप्रमाणे मुलांनी वस्तीवरचे सगळे मनगर खोरीतले सगळे मनगर, सुरेश बंडगर आणि त्यांचे सगळे सहकारी, या शिवार वस्तीवरची सगळी मंडळी, नातेपुत्यातून आलेली काही उपस्थित पुढारी मंडळी, तसं पाहिलं पत्रकार, तसं पाहिलं तर आज अतिशय मामासाहेब पांढरे आणि महाजय बापू पांढरे यांनी भावना निमंत्रण दिले की आपण सहभोजनासाठी आमच्यामध्ये उपस्थित राहावं, आणि त्यांनी शुक्रवारी त्यांना मुंबईवरून यायला उशीर असल्यामुळं आजचा वार, मंगळवारचा वार त्यांनी दिला. आपल्याला सगळ्याला माहित आहे की आपण नातेपुत्यामध्ये कधी बरोबर, कधी एकामेकाच्या विरोधात सातत्यानं निवडणुका लढवल्या. राजकारणात आपण एकत्रच असतो, परंतु निवडणुकीच्या तेवढ्या काळामध्ये आपण कधी बरोबर राहिलो, कधी एकामेकाच्या विरोधात राहिलो, परंतु नातेपुत्याच्या विकासाचा ध्यास हा आपल्याला सर्वांना कायम असायचा की सर्वांगीण विकास व्हावा. आणि रामभाऊ सातपुते साहेबांचं नेतृत्व आपल्या तालुक्याला लाभलं आणि आमदार झाले, आणि आमदार झाल्यानंतर त्यांनी नातेपुत्याकडे विशेष असं लक्ष दिलं. नातेपुत्यामध्ये जवळजवळ 30 ते 35 कोटी रुपयाची आतापर्यंतची कामं त्यांनी केली. आता उल्लेख झाला इथं की प्रभाग क्रमांक 5 मध्ये जी कामं झाली, हे सगळे पैसे रामभाऊ सातपुते साहेबांनी उपलब्ध करून दिले. त्यामुळे इथले नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं इम्प्लिमेंट अतिशय व्यवस्थित चांगल्या रीतीने केलं आणि कामं केली. आणि आपण पाहिलं तर भविष्यात असं आपल्याला अशा नेतृत्वाची गरज आहे, आणि आपण सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला
की भाऊंचं नेतृत्व या तालुक्याला असलं पाहिजे, त्याप्रमाणे आपण सगळी एकत्रित येऊन भाऊच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहिलेला आहे. आणि निश्चितपणे भाऊ कुठलंही काम असू द्या, सामान्य कार्यकर्ता त्यांच्याजवळ जातो आणि काम करून घेतो. त्याला मध्यस्थाची गरज नाही, त्याला पुढारीची गरज नाही, कुणाची गरज नाही. असं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. आणि प्रत्येक गावात आपण बघतो की भाऊच्या विषयी अतिशय आत्मीयता आणि तळमळ कार्यकर्त्यामध्ये आणि जनतेमध्ये आहे. आणि त्यामुळं भाऊ या परिसराचा निश्चित विकास करणार आहे. आणि अजून सुद्धा या पुढचं राहिलेली अपूर्ण ही प्रलंबित कामं जी राहिली ती सुद्धा भाऊच्या माध्यमातून आमदार नसले तरी त्यांचं वजन मुख्यमंत्र्याकडे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि सगळीच कार्यकर्ते मंडळी त्यांच्या पाठीशी उभं राहून भाऊच्या नेतृत्वामध्ये या नात्यापोत्यामध्ये निश्चितपणे विकास कामं मोठ्या प्रमाणात होतील, परिसरात होतील, पश्चिम भागात होतील, पूर्व भागात होतील. आणि परवाच मी सांगितलं की भाऊनी आता सहकार क्षेत्रात पदार्पण केलं पाहिजे. सहकार क्षेत्र सुद्धा मोठं आहे आणि त्यामध्ये काम करण्याची चांगल्या प्रकारची संधी, आणि त्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्याचं काम हे निश्चितपणे भाऊच्या हातून होणार, कुणालाही अडचण येणार नाही अशा पद्धतीने भाऊनं आमची सगळ्याची विनंती मान्य करावी. मी या निमित्तानं जास्त बोलणार नाही, भाऊ आपल्याला मार्गदर्शन करतीलच. पण मी निश्चितपणे सांगतो भाऊ तुम्हाला की नातेपुते वासीय सर्व एकमुखानं आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा निर्णय घेतलाय. आणि आपल्यालाही सातत्यानं जाणवेल या नातेपुत्यामध्ये कुठं परिसरामध्ये गेला तर सगळ्या जाती धर्माचे लोक हे सगळे आपल्या बरोबर आहेत आणि आपल्याला आपल्या मागं खंबीरपणे उभा आहेत. एवढंच या निमित्ताने मी सांगतो आणि थांबतो. माझा भाऊंचा सन्मान केलाच, त्याबरोबर आमचा सुद्धा सगळ्यांचा सन्मान केला, त्याबद्दल सगळे पांढरे कुटुंबियाचे आणि इथे शिवार वस्तीचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.